राज्यात वारंवार होणाऱ्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे विकास कामांवर गंभीर परिणाम होत असल्याचे मत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। वर्षभर आचारसंहिता लागू राहणार असेल तर शासनाने विकास कामे कशी करायची असा सवाल उपस्थित करत त्यांनी आचारसंहितेच्या सध्याच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुनगंटीवार बोलताना म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक रद्दच केली पाहिजे, त्याचा काही विशेष फायदा होताना दिसत नाही असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी आचारसंहितेबाबत कठोर भूमिका घेत ही आचारसंहिता गाडून टाकली पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले। आयोगाचा हा अतिरेक थांबवला पाहिजे। एक तर मी स्वतः महाराष्ट्राच्या समितीचा अध्यक्ष होतो। लोकशाहीमध्ये निवडणुकीत मतदारांवर प्रभाव होऊन मतदार विचलित होऊ नये यासाठी मी आचारसंहिता समजू शकतो। सर्वसाधारण विधानसभा लोकसभेमध्ये आचारसंहितेला मी समजू शकतो। मागच्या 5 वर्षात 315 दिवस आचारसंहिता, कामच करायचं नाही आणि 315 दिवस आचारसंहितेनंतर पुन्हा 52 शनिवार 52 रविवार आणि सणाच्या सुट्ट्या म्हणजे 52 शनिवार 52 रविवार जर आपण धरलं तर 520 दिवस। आता एखाद्या आचारसंहितेमध्ये हे शनिवार रविवार सोडले तरी साधारणतः महानगरपालिकेमध्ये टंचाई आहे, ग्रामीण भागात टंचाई आहे, बैठक लावण्यासाठी गेलो नाही आचारसंहिता आहे। पांधन रस्त्याचं काम करायचं आहे नाही म्हणे आचारसंहिता आहे। माझी मालगुजारी तलाव 45 तलाव हे फुटण्याच्या मार्गावर आहे, अतिवृष्टी झाली तर फुटतील, बैठक घ्यायची नाही आचारसंहिता आहे। त्या गुंजेबाईमध्ये वाघानी हमला केला, 4 आमच्या लाडक्या बहिणीचा मृत्यू झाला, यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक घ्यायची नाही म्हणे आचारसंहिता आहे। काही सांगा, शेतकऱ्याच्या पतपुरवठ्यासाठी बैठक आचारसंहिता, खताच्या लिंकिंग साठी बैठक आचारसंहिता। अरे ही कोणती आचारसंहिता आहे? इथं 12 किलोमीटर पृथ्वीच्या खोल करून जमिनीत गाडली पाहिजे। नगरसेवक काय एखादी बोरिंग केल्याने दुसऱ्या पक्षाला मतदान करतात का? काय माहित नाही का? तुम्हाला समजतं ते काय निवडणूक आयुक्ताला समजत नाही का हो? नगरसेवक कसं मतदान करतात? उद्या मी एक पर्यावरणामध्ये झाड लावलं आणि त्याची बैठक घेतली म्हणून काय मतदान बदलणार आहे का? एक तर या देशामध्ये 6 राज्यामध्ये हे फुकटचे धंदे केले आहे। हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजे, काही फायदा नाही आहे। कारण नसताना जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना अस्थिर मनात पुन्हा केंद्र सरकारला पत्र पाठवतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद करून टाका। काही कारण नाही आहे, जनतेतून निवडून येऊ द्या। या निवडणुकीतून फायदा कोणता होतो? आणि तुम्ही निवडणुका कधी घेतल्या? आता जिल्हा परिषद, आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 72% ग्रामीण मतदार आहे। मग जिल्हा परिषदच्या निवडणुका नसताना या निवडणुका घेऊन तुम्ही ग्रामीण जनतेवर अन्याय नाही केला? काय घाई झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याची? 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही जर घेऊ शकले नाही तर आमदार करायची घाई काय होती? आणि मी जेव्हा निवडणूक आयुक्ताशी स्वतः बोललो हा अतिरेक बंद करा, तर या अतिरेक बंद केला।